ते 9 डिसेंबर 2025 चे भविष्य भाकीत आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा सुरळीत होतील. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये तूळ लग्न उदित असून अष्टम स्थानामध्ये वृषभ राशीत पौर्णिमा होत आहे. धनस्थानात रवी, मंगळ, शुक्र, यक्षस्थानात शनी, नेपच्यून व दशमात गुरु अशी ग्रहस्थिती आहे. ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील पौर्णिमा भूकंप, वादळे, मोठा पाऊस या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमधून हानी दर्शवते. रवी मंगळाचा प्रयोग होत असल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर या काळात मोठ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू होईल. या जोडीला शुक्र असल्यामुळे गायन, संगीत आणि कला क्षेत्रातील मोठ्या कलाकारांचा किंवा स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता. हा काळ पोलीस आणि लष्करासाठी प्रतिकूल असून जवानांवरील हल्ले दर्शवतात. मोठे अधिकारी, पोलीस खात्यातील वरिष्ठ व लष्करातील अधिकारी यांचे राजीनामे किंवा मृत्यू संभवतात. शनी नेपच्यून यांच्या युतीमुळे हा काळ शेअर मार्केटसाठी प्रतिकूल राहू शकतो. मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मोठे करेक्शन झाल्याने उद्योगदारांचे देखील मोठे नुकसान होईल. हा काळ लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी त्रासदायक राहील. महत्वाच्या परीक्षांसंदर्भात गोंधळ उडेल. दशम बिंदू जवळ गुरु असल्यामुळे या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी महायुतीसाठी अनुकूलच निकाल लागतील. तर विरोधी महाआघाडीमध्ये विसंवाद किंवा मतभेदाचे राजकारण देखील यावेळी निवडणुका झाल्यानंतर अनुभवास येणार आहे. रवीच्या दशमात केतू असून आणि रवी हर्षल यांच्या प्रतियोगामुळे निवडणुकानंतर सत्ता बदल किंवा प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे होण्याची देखील शक्यता संभवते. केंद्रस्थानातील बुधामुळे व्यापारी वर्गाला उत्तम काळ राहील. परदेशी व्यापाराला चालना मिळेल. ट्रम्प टेरिफमुळे अस्थिर झालेला आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा नव्याने आता सुरळीत सुरू होईल. लग्नातील बुध व केंद्रस्थानातील गुरु या योगामुळे या काळात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. क्रीडा आणि स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. काही ज्येष्ठ खेळाडूंची निवृत्ती किंवा मृत्यूच्या घटना देखील संभवतात. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. नितीश कुमार कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि संयुक्त जनता दलाने मित्रपक्षांसह मोठ्या बहुमताने विजय मिळवला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी वेळेची पत्रिकेचा विचार करता मकर म्हणजेच घर लग्नावर शपथ घेतली असून वृश्चिक राशीत अमावस्या होत आहे. रविचंद्राच्या प्रतियोगात हर्षल आहे तर अष्टमात सिंह राशीत केतू आहे. या ग्रहस्थितीचा विचार करता नितीश कुमार 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याची शक्यता कमी राहील. ऑगस्ट 26 नंतर त्यांचा उत्तराधिकारी जाहीर होण्याची शक्यता. प्रकृतीमुळे पक्षातील दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते किंवा त्यांच्या सहमतीने भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची देखील या वेळेला संधी मिळू शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.